वेळ प्रसंगी रस्त्यावरती लढा देऊ। आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या दृष्टिक्षेपातून त्यांनी जो भारत जोडो यात्रा न्याय यात्रा केली आणि त्या माध्यमातून त्यांनी जे सर्व जाणून घेतलं लोकांचे प्रश्न, त्या प्रश्नांसाठी आम्ही इथे लढत आहोत। ज्या पद्धतीने राज्य आणि देश या ठिकाणी चाललेला आहे, तर अशी भीती वाटत आहे की संविधान धोक्यामध्ये आहे। राजेश सर, संविधानाची तुम्ही प्रत घेऊन आलेला आहात, पण सातत्याने कुठेतरी दडपशाहीचं वातावरण जे आहे ते केलं जात आहे का? कारण की लोकसभेमध्ये देखील अनेक खासदारांनी याच संविधानाच्या प्रती घेऊन आपली शपथ जी आहे ती संसद भवनात घेतलेली आहे। विषय असा आहे की या राज्यामध्ये आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, दुष्काळाचे प्रश्न आहेत, मागे काळामध्ये जे विम्याचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न जर आपण बारकाईने बघितले तर असं वाटतंय की कुठेतरी दडपशाही आहे। आणि या राज्यामध्ये गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये अनुसूचित जाती आणि दलितांच्या ज्या हत्या या ठिकाणी झाल्यात, तर त्यांच्या पुढील पिढीला किंवा त्यांच्या अपत्यांना किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांना नोकऱ्या या ठिकाणी मिळालेल्या नाहीत। ज्या लोकांचे बियाणे उगवले नाही मागच्या वर्षी त्यांना बियाणे मिळालं नाही, ज्या लोकांनी विमा काढला त्यांना विमा मिळाला नाही, ज्यांची अतिवृष्टीमध्ये याच्यामध्ये गारपीटमध्ये नुकसान झालं त्यांची जमीन सुधारण्यासाठी पैसे मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जंगली जनावर घुसून पिकाचं नुकसान करतात तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी तार फिनिशिंगला या ठिकाणी पैसा मिळाला नाही, हे बघलं पाहिजे। त्यामुळेच तर ते 400 पारचा आकडा या ठिकाणी जनतेला ऐकायला भेटला, कारण 400 पार झाल्याशिवाय संविधान बदलल्या जात नाही। पण जनतेने सुद्धा खरमरीत असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते 400चं 250च्या खाली कसं आणलं हे आपण देशाने बघितलेलं आहे। जय संविधान, जय भारत, जय संविधान। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।